परत एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण एक्सरसाइज करणार आहोत। त्याच एक्सरसाइज आहेत पण रेग्युलर आपण जर केल्या तर आपला जो बेली फॅट आहे, जो थाई फॅट आहे, म्हणजे मांड्याचा भाग आहे, जो पोटाचा साई पोटाचं फॅट आहे, जे एक्स्ट्राची आपली चरबी आहे ती आपल्याला वितळायला एकदम अशी मदत होते। जो दंडावरचा फॅट आहे तोही आपला वितळायला मदत होते। म्हणजे पटकन आपण रेग्युलर जे आपण एक्सरसाइज करत आहेत त्याच जर आपण सुरुवात ठेवली करायला तर एकदम पटकन आपल्याला रिझल्ट भेटतो। आणि आपण त्या एक्सरसाइज आपल्याला माहिती झालेल्या असतात कशा करायच्या काय करायच्या। तर त्याच एक्सरसाइज मी करून 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 माझं 7 किलो वजन हे कमी केलेलं आहे। मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। माझा हा पोटाचा भाग म्हणाल तर एकदम असा आहे ना, असं डबल, म्हणजे इथं तर वेगळं होतंच आणि इथंही असं असं 3 सीट पडायचे हे असे। आता म्हणजे आहे आणखीन हे काही तेवढं नाहीये कमी, पण आहे माझ्या हिशोबाने। म्हणजे हा भाग माझा अजिबात, जो छातीचा भाग आहे ना तो अजिबात माझा दिसत नव्हता, म्हणजे हे पूर्ण असं सेमच दिसायचं सगळं। तर आणि हे पायाचा भाग म्हणाल तर एकदम असं चिपकलेले म्हणतो ना पाय, असे असे एकदम असे घासायचे। तर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। आणि करायला अगदी सोप्या इझी एक्सरसाइज सांगत असते मी तुम्हाला। खूप असं जागा वगैरे लागणार नाहीये किंवा खूप असं मैदान वगैरे लागणार नाही। बऱ्याच गृहिणी आहेत त्यांना बाहेर जायला अजिबात जमत नाही, कारण काही ठिकाणी जागा नसते किंवा रस्त्यानं काही जणांना चालायला वगैरे आवडत नाही, कारण गाड्या असतात हे असतात। तर त्यांना असं वाटतं की घरातली घरात पाहिजे बाबा आपल्याला काहीतरी, अशा बऱ्याच माझ्या मैत्रिणी आहेत। तर त्यांच्यासाठीच एक्सरसाइज आहेत आजच्या। आणि इथून मागचे व्हिडिओ नसतील पाहिले तर नक्की पहा। व्हिडिओ मात्र तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे। असेच मी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते की कसं एक्सरसाइज करायच्या काय करायच्या, जी मी केलेलं आहे, जे माझे अनुभव ते तुमच्यासोबत मी शेअर करत असते। तर मीही एक गृहिणी आहे त्यामुळे मला माहिती, मलाही खूप असं काही बाहेर वगैरे जाऊन जमत नाही, कुठं क्लास लावणं जमत नाही किंवा इतर काही डाएट प्लॅन वगैरे करणं हे जमत नाही। तर जो घरातला आहार आहे ते घेऊनच मी वजन कमी केलेलं आहे। तुम्ही जर म्हणले की आम्हाला डाएटवरती व्हिडिओ पाहिजे, तू काय खातेस ताई त्यावरती व्हिडिओ बनवून, तर तोही मी नक्की व्हिडिओ बनवून। तर चला आजच्या एकदम सोप्या आणि इझी एक्सरसाइज आपण करून घेऊया। तर बऱ्याच जणींचं काय असतं ना, हेच म्हणजे बऱ्याच जणी कसं काय, प्रत्येक गृहिणीचं सगळ्यात जास्त वाढलेला असतो म्हणजे तो हा भाग आणि हे इकडनं हे पाठीमागचे बघा इथं हे खूप असतं बऱ्याच जणींचं हेच। तर यामुळे म्हणजे ब्लाऊज घातला ना तर ते असे पाठीमागे एक टायर जमा झाल्यासारखे होतात बघा, हे असे एकदम असे। तर आज आपल्याला ते टायर घालवण्यासाठी, हे घालवण्यासाठी आणि हे कमी करण्यासाठी एक्सरसाइज करायचे आहेत। तर आपल्याला पहिली एक्सरसाइज वॉर्मअप मात्र करून घ्यायचा आहे। मी व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदरच वॉर्मअप करून घेतलेला आहे, कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये वॉर्मअप दाखवायचा म्हटलं तर तो खूप मोठा होतो आणि नंतर तुम्हाला कंटाळा येतो की बाबा किती सांगत आहे किंवा किती बोलत आहे। तर त्यामुळं जे काय असेल ते जॉईंट आपल्याला हे असे करून घ्या, हे असे करून घ्या, असं असं जे तुम्हाला जमेल ते तुम्ही करून घ्यायचं आहे। तर तुमच्याकडे जर भिंत असेल घरामध्ये तर यासाठी सांगत आहे, भिंत असेल तसं करायचं। आता माझ्याकडे तर काही भिंत नाही, जरी भिंत नसली तरी तुम्ही असंही उभा राहू शकता। हे बघा असं पायामध्ये होईल तितका असा गॅप ठेवायचा आहे आपल्याला, हे असं म्हणजे हे इथून तिथून हा पूर्ण गॅप असा आला पाहिजे। किंवा वाटते बाबा तुम्हाला जास्त शक्य आहे तर असंही करू शकता, पण मला तर वाटते इतकं ठीक आहे म्हणजे हे पूर्ण गॅपसाठी। तर हे आपल्याला हात असं धरायचे आहेत, हे शोल्डर पर्यंत, यासाठी सांगत आहे तुम्हाला, हे कमी करण्यासाठी। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30। तर ही एक्सरसाइज करायची आहे तुम्हाला। आपण 30 वेळा केलेले आहेत, त्याचे तुम्हाला 3 राऊंड करायचे आहेत। त्याचे 3 सेटमध्ये तुम्ही ही एक्सरसाइज करू शकता। ते तुम्हाला वाटतं बाबा की अजून करणं शक्य आहे तर हीच एक्सरसाइज आणखी जास्त करायची आहे। ज्यांचा हा भाग आणि हा भाग जास्त आहे ना
त्यांच्यासाठी खूप 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 म्हणजे काय खूप प्रभावी एक्सरसाइज आहे. होईल तितकी ही एक्सरसाइज करायची आहे. त्यामध्येच पुन्हा हे आपलं असं उभं राहायचं आहे. हे बघा असं होईल तितकं गॅप ठेवू शकता आणि हेच हात आपल्याला असेच करायचे आहेत. पण हे असं करायचं आहे. 1 परत इकडून यायचं 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. तर ही एक्सरसाइज आहे. हे पोट आपलं हे बघा हे असं जर केलं तुम्ही करून बघा पूर्ण शरीरावरती म्हणजे हे पूर्ण असं वर खिचलं जात आहे. खाली जर आला आपण तर हा जो मागचा भाग आहे तो खिचला जात आहे. होईल तितकं तेजीने करायचं आहे. हे असं घेऊन 1 म्हणजे हे पूर्ण आपलं खुललं पाहिजे. हे सगळं खुललं पाहिजे. आपला असा इफेक्ट दिसला पाहिजे, ताण बसला पाहिजे. त्या पद्धतीने करायचं म्हणजे असे इकून मला इकूनही गेलं हे बघा 1 हे असं हे पूर्ण स्ट्रेच झालं पाहिजे. हे आपल्याला एक्सरसाइज करताना जाणवलं पाहिजे. तेव्हाच आपलं हे जे वाढलेलं एक्स्ट्राची चरबी आहे ती आपली कमी होणार आहे. आणि होईल तितकं जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे. याला काही तुम्हाला कुठं जायची गरज नाही. एका ठिकाणी बसून करू शकता. तर चला आणखीन एक राऊंड करूया. कारण मीही तुमच्या बरोबर करत आहे त्यामुळे म्हणत आहे तुम्हीही करा. असं नाही की मी तुम्हाला सांगते आणि मी स्वतः करत नाही, कारण मीही करत आहे. माझं वजन कमी झालेलं आहे ते मेंटेन ठेवण्यासाठी म्हणा किंवा होईल तितकं आणखीन कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला आणखीन एक राऊंड मारूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. हे बघा फक्त 2 एक्सरसाइज केलेले आहेत. एक एक्सरसाइजचा 1 राऊंड मारला, दुसऱ्याचे 2 राऊंड मारले. तर ही घाम यायला सुरुवात झाली आणि थकवा येत आहे. तर हे झाल्या 2 एक्सरसाइज. ह्याचे आपल्याला 30-30चे 3 सेट करायचे आहेत प्रत्येक एक्सरसाइजचे. किंवा झालं तुम्हाला शक्य तर 4 करा. पण मी तर करतच असते. त्यामधली जाता हे बघा हे जे आहे हे टायर खालचं ओटीपोट, तर हे घालवण्यासाठी हे असं थांबायचं आहे. अंतर हे जो अंतर आहे ना इथपर्यंत ठेवायचं आहे. तुम्ही म्हणताल बाई अंतर का सांगत आहे सारखं सारखं, कारण आपण एक्सरसाइज करतोय पण ती एक्सरसाइज शरीरावरती तेवढंच काम केलं पाहिजे त्या एक्सरसाइजने. त्यासाठी तुम्हाला सांगत असते. तर हे बघा कारण अगोदरच आपल्याला एक्सरसाइज करण्याचा खूप कंटाळा येतो, कारण मलाही येतो. असं करू शकता किंवा असं करू शकता, जेवढं होईल तेवढं. 1 होईल तितकं उचलण्याचा प्रयत्न करायचा आहे. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44
44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60. तर पाहू शकता एक एक्सरसाइजचे आपण 30-30चे 2 सेट केले आहेत, तर 60 पर्यंत झालेले आहे. तुम्ही करून बघा. एवढं हे पोट दबलं जातं ना. असं जर मेहनत करत राहिलं ना तुम्ही, ह्या 3 एक्सरसाइज ना तुमचं सुरुवातीला मी म्हणत नाही 5 किलो होईल किंवा 10 किलो होईल. सुरुवातीला कमीच वजन, कमी स्लो वजन आपलं कमी होतं. पण एक्सरसाइज तेवढ्याच आपल्याला प्रामाणिकपणे करायच्या आहेत. जेवढे एक्सरसाइज तुम्ही प्रामाणिकपणे कराल तेवढं तुम्हाला रिझल्ट पटकन दिसणार आहे. फक्त 30% एक्सरसाइज ही आपल्या शरीरावरती काम करते आणि तेवढंच अवलंबून आहे आपल्या खाण्यापिण्यावरतीही. खाण्यापिण्यामध्ये थोडंसं चेंज करा. हां, तुम्हाला वजन फक्त मेंटेन ठेवायचं आहे. तुम्ही आहे तो तुमचा आहार घ्या. फक्त एवढ्या डेली एक्सरसाइज करा. तर असे छोटे छोटे नियम पाळायचे आहेत आपल्याला, जेणेकरून आपलं वेट लॉस पटकन होणार आहे. आणि एक्सरसाइज फिट राहण्यासाठी नक्की करायचं आहे. वजन मग तुमचं कितीही असू द्या, वय कितीही असू द्या, काहीही असू द्या, एक्सरसाइज मात्र नक्की करायची आहे. तर चला, व्हिडिओ खूप मोठा होत आहे. इथंच आता मी व्हिडिओचा एंड करत आहे. तुम्हाला मात्र व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करायचं आहे. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे. आणि हां, एक्सरसाइज मी इथं थांबवत नाही. आता व्हिडिओ बंद करून माझे स्वतःसाठी परत एक्सरसाइज मी करणार आहे. श्री स्वामी समर्थ.